तू सासरवाडीला राह जा आणि मेवणे लहान आहे मेवणीचं ॲडमिशन भर. काय झालंय, काही माणसांना मूर्ख माणसं आहेत त्यांनी येड्याचं सोंग घ्यायचं आणि चांगल्याची खोडायची अशी सवय त्यांना. आणि काही माणसं फक्त धर्मविरोधकच वागतात, त्यांना फक्त मान्य नाही. 10 लाख लोक आमचे माऊली बरोबर जातात, 10 लाख लोक तुकोबारायबरोबर जातात. एखाद्या येडपाटाने फक्त म्हणायचं वा तुकाराम महाराजांचा खून झाला वैकुंठाला गेले नाही, ते आम्ही ठरवू. तुकाराम महाराज आमचा बाप आहे, तुला काय तकलीफ आहे, आम्हाला काय करायचं ते करू आम्ही. ज्याने त्यानं ज्याचं त्याचं धर्मतत्व नीट पाळावं. काय मत आहे तुमचं? हे दारुड्या बेवड्यांना आमच्या मालकऱ्यांना बोलायचं काय अधिकार? आम्ही विचारलं का तुम्हाला दारू प्याताना डोळे का झाकीतो? आम्ही विचारलं का चांगला पायजामा का खराब करतो? मग तू कशाला इकडे डोकं लावतो? माळीत म्हणी 108च का? आम्ही 908 घालू, तुला रुतती का? आम्ही गळ्यात घालून तर बिंबीच्या खाली घालू, तुला काय तकलीफ काय? हे भंगार भुंगार लोक चांगल्या धर्माला आडकाठी आणतात. काय मत आहे मला तुमचं? आपलं हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे, काय असेल ते रक्त शिवाजीचं संभाजीचं आहे. आमच्या रक्ताशी तुम्हाला डोकं लावायचं काही काम नाही ना. खरंच असं झालं का ते आम्ही ठरवू. मला एका नालायकानं विचारलं, एवढे संतांनी चमत्कार केला, रेडा मुलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही? त्याला मी म्हणलं तुला बाकीचे बॉसची काय गरज आहे, तुला मी एकटा बाद झालो, तुला मी आता हे स्टेज अख्ख्या गावात चालून दाखवतो, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का नालायका? तुला अक्कल आहे का काही? 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतो तू, तुला ऋतू तरी कळतो का? इथं एवढं मोकळत होता रे तरी गरम होतो. तू एवढ्या 45 डिग्रीला कळ मारितो कशी, हाच विषय. आणि तुला काय कळत? आम्ही तिकडे रेडा बोलू नाही तर म्हैस बोलू. बिकार. आणि पाया पडून सांगतो आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, प्रत्येक माणसाने धर्मनिष्ठ राहा, कुणाच्या धर्माबद्दल अपप्रचार करी जाऊ नका. आणि हे मोबाईल वापरणारे, हे कॅमेऱ्यानवाले आणि यूट्यूबवाले ध्यानात ठेवा. जरा हा विनोद नाही. आपल्या शिवाजी महाराजांबद्दल, आपल्या संभाजी महाराजांबद्दल, आपल्या तुकाराम महाराजांबद्दल, आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल जर कोणी क्लिप टाकली तर ती जागेवर व्हायरल करीत जाऊ नका, डिलीट करून टाका. जरा धर्माला जगा. काय मत आहे? काही झालं तरी तुकाराम महाराज आपला बाप आहे आणि शिवाजी महाराज आपला प्राण आहे. या क्लिपा टाकणारी मंडळी जरा भान ठेवा. काय मत आहे तुमचं? आणि आपलीच मंडळी याला खतपाणी घालते, यावर तुमचं मत काय? उद्या एखाद्याने आपल्या तुकाराम महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाका ना. यांचा व्यवसाय, यांना काय घेणं? यांना काय घेणं? हा यांचा व्यवसाय. आता 2 तास कीर्तन घेणारी, पण अख्खं नाही टाकणार यूट्यूबला. नाही, माझ्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार. हा म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार असे. पैसे त्यांना ठोकणार आपल्या. हा, कधी बी विनोद नाही. हा आपला धर्म टिकवला पाहिजे. काय मत आहे तुमचं? तुम्ही मला हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि मी पाया पडून सांगतो, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या, मरू द्या तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरानं तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. पण पाया पडून सांगतो ते सत्यच आहे. हां, मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येणार हे ध्यानात ठेवा. आता 100 मधल्या 80 लोकांना आपलं कीर्तन पटतं, 20 लोकांना नाही पटत. काही आता ही दारुडी बिरुडी म्हणते, त्याला काय कळतं बा, ते दारूवर बरोबर त्याच्या कुठं बापाची पितोय आपण. नको पिऊ आमच्या बापाची. माझ्या कीर्तनात 20 लोकांनी मला घोडा लावला काय, 10 लोकांना पटलं काय, ती 10च माझी श्रीमंती आहे. आता काही कोणचंच पटत नाही, तिकडे डोकं लावायचं काही. आणि तुम्हाला लोक चांगले म्हणावं म्हणून तुम्ही कीर्तन करू नका, लोक चांगले व्हावा म्हणून कीर्तन करा. तुम्हाला लोकांनी मानावान पाया पडावं म्हणून कीर्तन करू नका. 2 तुम्हाला वाईट बोलले तर चालतील, पण एक जर सुधरत असेल आणि त्याचं जर कल्याण होत असेल तर दोघांच्या वाईट बोलण्याला काय किंमत द्यायची? मला सांगा, एकदा जर आपण MPSC नापास झालो, 2दा झालो, पण 3ऱ्यांदा पास झाल्यावर जर लाल दिवस मिळणार असेल परीक्षेत, याला काय हरकत आहे? 2दा नापास होऊ द्या, जाऊ द्या, काय फरक पडला. पण दरवाजा उघडायला तर माणूस राहील ना, बस.
मला एक सांगा, जर चांगलं वागून सुखाचे दिवस येणारच असतील तर थोडा त्रास काढायला काय हरकत आहे? आता हे मला तुम्ही किती नाव ठेवलं, आता दारुडे बिरुडे ठेवतील मला नावं. मी म्हणतो माझ्या कीर्तनाला 100 लोक आले, 25 लोकांनी नाव ठेवलं, 75 लोकांनी चांगलं म्हणलं, त्यातले 10 जण बदलले, ही आपली श्रीमंती. आणि ही काळाची गरज आहे. यातलं कोणतं वाक्य तुम्हाला खोटं वाटलं? नाही, चिंता बिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टमाले विठ्ठल माईक कीर्तन समिती निगवेमुळे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ वारकरी भजनी मंडळ सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व तरुण मंडळी महिला मंडळ बचत गट रिक्षा मित्र मंडळ कार्यक्रमाचे आयोजक जय हिंद विकास सोसायटी सर्व दूत संस्था पाणी पुरवठा संस्था तंटामुक्ती समिती पतसंस्था मोका देवस्थान कमिटी निवडणूक कार्य माध्यम सामाजिक कार्यकर्ते गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या वतीनं आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या ती तर काळाची गरज आहे. पण आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. उपदेश थोडाफार तुमच्या पुढे मांडलाच पाहिजे. मी अभंगाची पीठिका कधी अपुरी ठेवत नाही. मग काय होतं, किती काही सांगायचं असलं तुम्हाला तर अभंगाची पीठिका लोकांना लिंक लावून दिल्यावर त्या लोकांना कीर्तन ऐकल्याचं समाधान वाटतं. नुसतं वरवर अभंग सांगितला ते लोक म्हणतात कीर्तनाचा अभंगाचा ह्या बाबानं विचारच केला नाही. तर आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचाही कडवे 4 आहे. आता मी तुमच्या पुढे प्रश्न मांडणार आहे, तेवढा नीट ऐका. गाडव्याला राखेत लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. डुकराला घाण खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला हवेला जेवण्यात आनंद आहे. आणि कुत्र्याला पिलं कैदा करण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच आनंद विषय भोगण्यात आहे. विषयात काय आनंद आहे? काय आनंद काय आहे विषयात? तात्पुरतं समाधान आहे. काय आनंद आहे? प्रियशीच्या भावानं 2 वेळा हल्लं तरी तोच मेसेज लावून धरायचा. काय त्याच्यात काय काय त्याच्यात विषयात काय? एक ओवी सांगा तिसऱ्या अध्यायातली, येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते, तरले न तर ते विषय शिंदू. बस विषय कधी शिवून कोणी तृप्त झालाय का? काय त्याच्यात मजा आहे का? नाही. म्हातारी माणसं केस काळे करतात, काय त्याला मजा आहे का? काय का तुम्हाला आलता मेसेज कथा प्लीज आय लव्ह यू म्हणणं कोण तुम्हाला? उगाच आपलं त्याच्यापेक्षा केस काळे करायला किती पैसे लागतात? 100 रुपये. मग 100 रुपयाचे जर काजू घेतले तर निदान पावशेर काजू येतील, 2 दिवस जास्त जगशील. केसात काय गुतलं तुया? काजू खा, बदाम खा, खोबरं खा, दूध प्या, चांगलं खा. केस काळे करायचे म्हातारे माणसाने. कोण तुमच्यावर पागल झालंय? बावळ्याचा बाजार नाही तर अहो माणसं एवढी अडपटे. कापड दुकानं पुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतंय ना प्लॅस्टिकचं तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हाती आहे? काय त्याच्यात मजा आहे महाराज? मी तुम्हाला 18 गोष्टी सांगणार आहे, नीट ऐका. आहार, निद्रा, भय आणि मैथून सगळ्यांना समान आहे. कितीचा मुद्दा सुटला? 4. ते सोडून द्या. आता 14 राहिले 18तले. 1 हात फक्त माणसाला आहे. उपदेश कुणी कुणाला करावा हा मुद्दा चालू आहे आपला. हात फक्त माणसाला आहे. 4 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करीत जा. हातानं दान करा. वारकऱ्याला मदत करी जा, गरीबाला मदत करा. लग्नांमधले सत्काराचे पैसे बंद करा आणि छावणीला द्या, चाऱ्याला देऊन टाका. हां, लग्नांमधला गुलाल उधळायचं बंद करा. लोक इतके बिंडोक झालेत, इतकं तांदूळ हातावर घेऊन फेकले काय आणि पुडीत घेऊन फेकले काय. मग हातावर जर तांदूळ घ्यायचे तर पुडीत घालायचे का? काय डोकं आहे का नाही महाराज? पूर्वी तांदूळ कसे घेत होते लोक? हातावर. आता पुढे केल्यात. बरं पुढे फोडून परत कुठे घेतात लोक? हातात. मग पुडीत घालायचे कारण काय? फक्त माझी लाल करा आणि जमीन इकाल नाही. काय
बावळ्याचा बाजार. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही आहे, मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कावा तमाशा आहे. बावळ्याचा बाजार. पूर्वी चांगले लोक खाली मांडी घालून जेवत होते, आता उभ्यानं जेवण आणलंय. आणि ते वरड नालायक ताटली हातात घेतं भात कोण फटे दिली. एकाला भातच सापडा नाही, ते ताटलीच घेऊन गेला. मरतो मला ताटली तर मिळाली. काही नवीन काढायचं. आता पूर्वी गुलाबजांबू गोल होती, आता लांबलाय गुलाबजांबू. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, नागपुडीत गुतला गुलाबजांबू म्हातारे. पूर्वी गुलाबजामुन बुंदी सेपरेट होती, आता चिटकली एकमेकाला. त्याला नावही लय भारी दिलंय, राजा राणी. म्हणजे बुंदी कोण झाली आणि गुलाबजांबू काय पागलपणा आहे. अरे हे गरिबाच्या पोरांना उद्या महाराज या पंधरवाड्यात शेतकऱ्यावर 2 प्रसंग आहेत आणि तुम्ही हा तुमचा जो भाग आहे महाराज, तुम्हाला दुष्काळच कळानं. तुमच्याकडं काय भाग्यवान आहे महाराज. शिवाजी महाराजांचे पायला गेले, शाहू महाराजांचे पायला गेले. काय भाग्यवान माणसं आहे तुम्ही. एवढं पाणी आहे तुमच्याकडं, कांद्याच्या पाठीवानी हिरवे पिक आहे हो. जर विदर्भातलं मराठवाड्यात एखादं आलं नाही उसं पाहिलं तर ते उभ्यानं मरल. शाळेला तू म्हणा पाणी आहे का काय. अरे टाकून प्यायला पाणी नाही रे, टाकून प्यायला पाणी नाही. महाराज विनोद नाही, विनोद नाही. आपण दुष्काळाचा अभ्यास केला नाही आणि खरेची आई मेली, खरं कधी उघडं कोणी करीत नाही. आता या 5-6 महिन्यात ते मीडिया पेपरवाले सगळे प्रचारात गुंतल्यामुळं कोणी दुष्काळाची बातमी सुद्धा टाकीत नाही. तुम्हाला 6 महिने झाले कुठं दिसले का बात? दुष्काळच नाही 6 महिने झाले. वाजवा टाळ्यान शिजवा नाण्या. आता नाही महाराज. तर फडून जनावरं मेली हो, जनावरं मेली महाराज. गायी चाऱ्या वाचून मेल्या, काही गाया पाणी वाचून मेल्या. तुम्ही लय नोटे नशीबवान आहेत. तुम्हाला सांगतो पाया पडतो तुमच्या लग्नांमधले सत्काराचे पैसे वाचवा आणि गायीच्या छावणीला मदत करा. हो, लग्नांमधले सत्काराचे पैसे वाचवा आणि ह्या गरिबाच्या पोरांना वया पुस्तकं तरी घेऊन द्या यंदा. आता 15 ऑगस्टला 15 दिवसात शाळा उघडणार आहे. शेतकऱ्याची परिस्थिती एकदम भयानक आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बिबियानं उभं करायचं आहे, मुलांची ॲडमिशन आहे. काय नाही, फक्त तोंडावर लोक बोलत आहेत, फी कचकूनच घेतात, कोणी काही करीत नाही. फक्त नाव जनसेवा आहे, नाव जनसेवा आहे आणि ठोका माल ठोका आहे तो. काय नाही, कोणी सोडित नाही. महाराज गरिबाला मदत करा. कशातही पैसे कशाला घालता. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, फाजील हलकट. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलंय त्याला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना, तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्या नवरदेवा मागं अर्ध्या खांब्यासाठी लटकेल 7-8 जण. त्या नवरी मागं 2-4 याडपाट पुरी, मोकार मेकअप, इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडे. ती पॉप भांग माहिती ना पुरे तुम्हाला? पॉप म्हणजे मध्ये खड्डा पुढं झटका, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा आणि मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. हां, आणि एक बाजू पुढं दाबून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची, याला म्हणायचं देवयानी. आणि आता एक नवीन भांगले डेंजर आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. हो, एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉलमध्ये. हो, त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून ती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला. विको द्या. फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है.
मध्ये एकदम शांतता, जसं प्रेम पेटवायचं आहे आता. बहर फूल बरसा मेरो महबूब मेरो महबूब आया. जमलं का नाही? आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाके द्या. अरे बाटलीची बुच टाका बेवडे दे. ते मरणाचं क्वार्टर बेदन द्याला का आला फुलं. हात एक 14 आहेत बर का. हात दान करीत जा आणि जाण पाहिजे तिथं करा. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंतांच्या माणसाला जेवायला बोलवायचं नाही. गरीबाला 2 वेळा जेव घाला, एकदा बांधून द्या. ते श्रीमंत लय भिकार, हे खात नाही मी. तू येऊच नको भाऊ, काय डोक्याला ताण करतो. इथं आम्ही कसं केलं हे आम्हाला माहिती. तू खात, तुला बोलवायच कोण आलत? यायला बोलवायचे ते भंगार. हां, महिला मंडळ घरी उद्यापन असलं ना, श्रीमंताच्या बायकोला नाही बोलवायचं कधी. तिलाही अडपाट, वरणच पाहिजे, तुरीचंच पाहिजे. बाबा आम्ही कशाचंही करू. त्याच्यापेक्षा आपली गरीबी शेजारची बाई आहे, बिचारीला खाऊ घाला आणि तिला म्हणतो या पोरांनाही पाठवून दे, संध्याकाळी त्यांचा फायदा होईल. हां, दान करीत जा पण. आणि साधे जेवण घाला पण फुल घाला. हात एक झालं बरं का. 2 बोलणे आणि नीट बोलत जा, नाही तर बोलू नये. एखाद्यानं गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही, हप्त्यावर घेतली असं. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल. अरे पण तू गप ना. एखाद्यानं घेतलाच नाही, अरे लफडा असेल. अरे तू गप ना बाबा. हात 1, बोलणे 2 झाले. आणि हे फक्त कोणाला आहे? माणसाला. 3 हसणे. आणि हसणे ही ईश्वरी देणगी आहे. हसत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येत नाही. एकटा हसत होतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. हसत जा. हां, हसत जा. आणि हसायलाच पाहिजे. महाराज तुम्ही आता कीर्तनावरून घरी जा, माझं कीर्तन ऐकलं, माणूस 15-20 मिनिटात कोणताच विचार न करता झोपतो आणि फ्रेश होतो सकाळी. तो माझं कीर्तन ऐकल्यावर 2-3 दिवस टवटवीत राहतो माणूस. ताण नाही ना, मोकळा. हसत जा. आणि काही माणसं हसत नाही, हे काय हसणं मरणं. आणि जी माणसं हसत नाही त्यांना अटॅक. हात 1 झालं बरं का आताची. बोलणे 2. आणि बोलण्याचं उदाहरण ऐका. एकच वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याची पोरं आंधळी, महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली, लक्ष्मण भाऊजी तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही, रामायण उलट फिरलं. वाक्य नीट बोलत जा. तुझं नाव काय रे? इंद्रजित. तुला शाळेतले पोरं काय म्हणत्या? तुझे मित्र इंद्रिया. तुझं नाव काय रे? आदित्य. तुला काय म्हणतात पोरं? आद्या. तुझं रे? वेदांत. तुझं नाव वेदांत आहे का? तुझं अनिकेत. तुला काय म्हणते पोरं? एखाद्या पोराचं नाव सागर. किती सुंदर नाव आहे, सागऱ्या. कृष्णा. किती नावं चांगली. तुझं नाव काय रे? तो दाढीला हात लावलेला प्रज्वल. तुझं तलईचं अवघड आहे. तुला मित्र काय म्हणतं रे? प्रजा. चांगलं बोलत जावा.
नावं चांगली ठेवत जावा. मुलीचं नाव जानकी ठेवावं. किती सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी, ओवी, किती सुंदर नाव आहे. गुड्डी, गुड्डी. अहो बाई, गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे. एका बाईचं नाव, एका बाईच्या पोरीचं नाव तो फजिती. फजिती. बाई कीर्तनाला आली आणि तिची पोरच चुकली. ती भेटन त्याला म्हणायची, ए बाबा माई फजिती पाहिली का, ए बाबा माई फजिती पाहिली का. तो म्हणायचा माझी चप्पल सापडा ना, तर तू काय फजिती पाहत. एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ताह. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठू नाही. ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं आणि त्याला झोपायचं. त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्याखाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काही आहे का. ती बाई रडायलाच लागली. याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय. तर म्हणलं, बाई उशाला खरंच काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही. तो म्हणला, तू उशा पुलावरून फेक, मला डोक्या खालची लागत. हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बरं का. 4 हे सगळे कोणला आहे. माणसाला. 4 सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे. मागायला आडवी. माळ घाल टिकल का. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 आणि आनंद 5. आता 5वं ऐका. प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. 10वीच्या पुढचं कोण आहे. तू कितीला आहे. 13वी म्हणजे FY. FY BA ला आहे तू. 4 BCOMचा आहे. BCOMला आहे तू. हां लगेच लक्षात येतं. मला नाही सांगणार मी, असं नजरेनं टोटल इतिहास सांगणार माणसाचा. हा फक्त भांडणाचं मूळ नको म्हणून सांगत नाही. तू मराठी मीडियमला आहे ना रे. हे बरे तू मराठी मीडियमला आहे ना. मराठी मीडियमला आहे तू. हां तू शिमेला आहे ना. हां लगेच लक्षात येतं. तो शिमेला आहे, हा मराठी मीडियमला आहे, लगेच लक्षात येतं. तेव्हा ते इंग्लिश मीडियमला ते दाढी रात लावले लगेच. मी असं टोटली इतिहास सांगणार माणसाचा, फक्त नजरच बसला पाहिजे माणूस आपला. त्याचा ब्रँड सुद्धा सांगणार कोणती पितो. हो म्हणजे डिप्लोमा पितो का, आरशी पितो का, वाड्याची पितो, लगेच सांगणार. भारीतला पिणाराचा चेहरा वेगळा असतो आणि सरमडी पिणारा चेहरा वेगळा असतो. हो एखाद्याच्या मुलीला मुलगा पाहायला आला, नवरदेव दारू पितोय का नाही जर ओळखायचं असेल तर तुम्हाला लक्षण सांगून ठेवतो. माणसाच्या डोळ्याच्या खालची जी 2 डोळं आहेत, ही बाई ही जर वर आलेले असतील आणि ते जर लालसर असतील तर कधी नक्की दारुडे आहेत, अंदाज करून टाकायचा. तुम्ही घरी गेलो तुमचे चेहरे पाहा ना आरशात. आपण खोटं बोललो मग बोला. खोटं आहे का खरं सांग. नाही आपल्या पुढं खोटं बोलत नाही. विनोदाचा भाग सोडा, कुठवर आलतो ध्यानात ठेवा. हात 1 आणि आनंद. आता आनंदामध्ये शिकलेले पोर आहे का. प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. पण माणसामध्ये आनंदमय कोश आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. 14 + 4 18 आणि 18 गोष्टी जर कळायच्या असतील तर एक करा.